राजकारणात सत्ता येते आणि जातेही, पण मित्रपक्ष टिकवणं, नाती जपणं हे प्रत्येकाला नाही जमत. आपण पाहतोय ते क्षण याचंच उदाहरण आहे. जेव्हा महाराष्ट्रात महायुतीचा नवा अध्याय सुरू झाला, तेव्हा देवाभाऊंनी दाखवून दिलं की नेतृत्व म्हणजे खुर्ची नव्हे तर ते समर्पण असतं. देवाभाऊंनी खंबीर साथ दिली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पूर्वी मुख्यमंत्री असलेली व्यक्ती हसत हसत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारते, हा दिलदारपणा सर्वांकडेच नसतो. पण देवाभाऊंनी त्या क्षणी दाखवून दिलं की सत्ता नव्हे तर संस्कार आणि सहकार्य हेच खरं नेतृत्व असतं. अजितदादा सोबत आले तेव्हाही देवाभाऊंनी राजकारणापेक्षा महाराष्ट्राचं भलं पुढे ठेवलं. देवाभाऊंनी पक्षाला दिलेल्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आणि आपल्या मित्र पक्षांना आपल्यासोबत घेऊन पुढे गेले. ज्यांचं मन मोठं असतं त्याला देवही भरभरून देतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानं देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले. आजही देवाभाऊ आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाची नवी गाथा लिहित आहेत आणि प्रत्येक पावलावर ते हे सिद्ध करत आहेत की ही महायुती केवळ राजकीय नाही तर विश्वासाची आहे.